Hello students, we are continuing the chapter electromagnetic waves and communication system. In previous chapter we have studied what are the electromagnetic waves and how they are categorized into electromagnetic spectrum. And also we have studied the properties and characteristics of different electromagnetic waves like radio waves, microwaves, ultraviolet rays, visible light, infrared light and all those. So today we are going to see a new topic from this chapter which is called as propagation of electromagnetic waves. We all know the meaning of propagation. Propagation means to transmit किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्याला आपण काय म्हणतो propagate. All types of radio waves, TV waves are transmitted through the atmosphere of the earth in different ways, and this transmission is nothing but the propagation of electromagnetic waves. आपण फार सुरुवातीला हे असे चित्र बघितलेले आहे. सपोज दिस इज द अर्थ अँड हिअर इज द ट्रान्समिटिंग अँटीना. मोठमोठे जे दूरदर्शन केंद्र आहेत किंवा आकाशवाणी केंद्र आहेत त्यांच्यावर अशा ट्रान्समिटिंग अँटीनाज असतात आणि तिथून जे रेडिओ सिग्नल ट्रान्समिट होतात इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, दे ट्रॅव्हल थ्रू द स्पेस टुवर्ड्स द रिसिविंग अँटीना. रिसिविंग अँटीना म्हणजे कोण? आपल्या क्षेत्रात असणारं रिसिविंग अँटीना की जिथून त्या आपल्यापर्यंत पोचतात किंवा डायरेक्ट वी आर ऑल्सो द रिसिविंग अँटीना असं म्हटलं तरी चालेल. तर या ट्रान्समिशन स्टेशनकडून आपल्यापर्यंत येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत, आपण आहोत रिसिव्हर आणि हे आहे ट्रान्समिटिंग चॅनल. इथून आपल्यापर्यंत येणाऱ्या वेव्ह ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत येत असतात, त्याला आपण म्हणतो प्रोपगेशन ऑफ वेव्स. मग आता या ज्या वेळेला ॲटमॉस्फिअरमधून जात असतात तेव्हा विथ डिफरंट मीन्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक कंडिशन द एनर्जी ऑफ द वेव्स इज लॉस्ट किंवा कीप्स ऑन डिक्रीजिंग. आणि मग आपण काही वेळेला म्हणतो चॅनल पकडत नाही, रेंज नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशावर डिपेंड असतात तर ॲटमॉस्फेरिक कंडिशनवर असतात. आता आपल्याला ॲटमॉस्फिअरचे 4 लेयर्स माहिती आहेत. बघा मी इथं लिहिलेलं आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर. जसं तुम्ही वरती जाल फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, ॲज यू मूव अपवर्ड्स द डेन्सिटी ऑफ ॲटमॉस्फेरिक लेयर गोज ऑन डिक्रीजिंग. डेन्सिटी डिक्रीज होणार म्हणजे प्रेशरसुद्धा डिक्रीज होतं, पण टेम्परेचर मात्र कसं होत जातं, वरती जाताना इथं इन्क्रीज होत जातं. सो इन दिस वे, डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर, द waves which are propagating through particular layers are given different names such as ground wave propagation, space wave propagation and sky wave propagation. So now today we are going to see the sky wave propagation. See, very simple and easy concept to understand. Sky means sky, not on the surface of the earth or near the surface of the earth. So which layer includes the sky wave propagation? The topmost layer, that is ionosphere, is included in the sky wave propagation. म्हणजेच काय तर ज्या वेव्स या ट्रान्समिटिंग अँटीनाकडून निघाल्यानंतर आपल्याकडे अशा न येता ही ट्रान्समिटिंग अँटीना काय करत असते, ऑल डिरेक्शनला अशा वेव्ह ट्रान्समिट करत असते. त्यातल्या ज्या वेव्स तुमच्या आयनोस्फिअरपर्यंत जातात आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन तुमच्या रिसिव्हरपर्यंत येतात, सच वेव्स किंवा सच प्रोपोगेशन इज कॉल्ड ॲज स्काय वेव्ह प्रोपोगेशन. बघा परत एकदा लक्षात आलात का की ज्या वेव्स आयनोस्फिअरमध्ये रिफ्लेक्ट होऊन रिसिव्हिंग अँटीनाकडे येतात त्या वेव्सना, त्या पद्धतीच्या प्रोपोगेशनला आपण काय म्हणतो, द स्काय वेव्ह प्रोपोगेशन. वेन द रेडिओ वेव्स फ्रॉम द ट्रान्समिटिंग antenna after reflection through the ionosphere reaches the receiving antenna is called as sky wave propagation. Now you must know the range of sky wave propagation. The waves having frequency above 3 megahertz up to 30 megahertz is the range of frequencies which can be propagated through the sky wave propagation. The radio waves having frequency range
between 3 megahertz to 30 megahertz can be propagated by the skywave propagation. The waves having greater frequency than 30 megahertz and lesser frequency than 2 megahertz cannot be propagated in this ionosphere, cannot be reflected through ionosphere. जर 3 megahertz पेक्षा frequency कमी असेल तर they will not reach the ionosphere. आणि जर 30 मेगाहर्ट्ज पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर they will not get reflected ionosphere, they will pass the ionosphere. Okay, so this is the range of waves which can reach the ionosphere, get reflected back towards the receiver, and then this range is used for the skywave propagation. Now the frequency, here one more topic is there, critical frequency. What is the critical frequency? It is the maximum frequency. Maximum frequency which can be reflected from ionosphere. Baga, the maximum frequency which can be reflected back from the ionosphere to the receiver is called as क्रिटिकल फ्रिक्वेन्सी. या क्रिटिकल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आयनोस्फिअरमधून रिफ्लेक्ट होत नाही तर ती काय होते, आयनोस्फिअर ब्रेक करून निघून जाते. आणि त्यानंतर आणखीन एक टॉपिक आपल्याला बघायचा आहे, टर्म बघायची आहे, ती आहे स्किप झोन. आता हे स्किप झोन म्हणजे काय आहे तर समजा इथून ट्रान्समिटिंग अँटिनाकडून वेगवेगळ्या वेव्ह निघाल्या, रिफ्लेक्ट झाल्या या पद्धतीनं. आणि हा रिफ्लेक्ट होताना हा जो रेंज आहे, स्पेस आहे, या स्पेसमध्ये या रिफ्लेक्ट होऊन येतच नाही आहे. मग हा जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सला आपण काय म्हटलेलं आहे, स्किप झोन म्हटलेलं आहे. बघा सोपं वाटतंय का. स्किप झोन म्हणजे इज द डिस्टन्स फ्रॉम द ट्रान्समिटिंग अँटिना in which the waves reflected from ionosphere do not reach this distance is called as skip zone. Okay, so related to skywave propagation what we need to write, जर तुम्हाला लिहायचं झालं तर skywave propagation म्हणजे काय लिहाल तर skywave propagation is the propagation which includes the reflection of radio waves किंवा electromagnetic waves from the ionosphere. लक्षात आलंय. skywave propagation includes the reflection of waves from the ionosphere. The range of frequency for the radio waves is 3 megahertz to 30 megahertz. Related to this we have to consider the term critical frequency. So what is the critical frequency? It is the maximum frequency which can be reflected back through the ionosphere. Beyond this, no reflection is possible and the wave gets undeviated and breaks the ionosphere and goes through into the atmosphere. And next is the skip zone. Skip zone is the minimum distance in which no receiving and waves are received. असं जरी म्हटलं तरी चालेल की after transmitting waves are getting reflected through the ionosphere, but in a certain distance the reflecting waves do not reach near the transmitting area. So this zone is called as skip zone. आपण म्हणतो मोबाईलच्या टॉवर खाली रेंजच नसते. का नसते तर इथून निघालेल्या वेव्स जर इथं पोचत असतील, हा टॉवर आहे तुमचा, टॉवर वेव्स रिफ्लेक्ट करतो, इथं तुमच्यापर्यंत येतच नाही, त्यामुळे टॉवरच्या खाली रेंज नसते. हा आपला तुमचा थोडक्यात सोपं जर सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्याजवळ टॉवर आहे पण टॉवरच्या जवळ रेंज नसते. का नसते तर तो स्किप झोनमध्ये येतो, त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये मात्र तुम्हाला रेंज भरपूर मिळते. सो दिस वॉज फॉर टुडेज प्रोपगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड वन ऑफ दॅट प्रोपगेशन वी हॅव डिस्कस द टाइप स्काय वेव प्रोपगेशन. ओके, थँक्यू.